नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला बी.एड थर्ड सेमिस्टरचा चाइल्डहुड अँड ग्रोइंग अप बाल्यावस्था आणि वाढते वय या विषयाचा पेपर इंट्रोड्यूस करून देत आहे. मी प्राध्यापक एम.आर. जोशी, एम.ए. मेडसेट, श्री शारदाभवन शिक्षण संस्थेचे अध्यापक, महाविद्यालय नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर या पदावर कार्यरत आहे. चला तर पाहूया चाइल्डहुड अँड ग्रोइंग अप बाल्यावस्था आणि वाढते वय या विषयाचा विद्यापीठाचा विंटर 2023चा पेपर. This question paper contains 2 printed pages. Code दिलेला PC01 2023 Faculty of Interdisciplinary Studies B.Ed second year third semester examination January 2024 Education Childhood and Growing Up Tuesday 2 जानेवारी 2024 ला हा पेपर कंडक्ट करण्यात आला होता. टाइम ड्युरेशन होतं 10 AM to 2 PM. टाइम 3 hours आणि मॅक्झिमम मार्क्स 75. तर सूचना अशा आहेत सुरुवातीला दिलेल्या, ते अशा आहेत पहा. नोट बी फर्स्ट क्वेश्चन नंबर 1 इज कंपल्सरी. फ्रॉम क्वेश्चन नंबर्स 2 to 4 सॉल्व एनी 2. फ्रॉम क्वेश्चन नंबर्स 5 to 7 इथे 7 पाहिजे, सॉल्व एनी 2. प्रश्न क्रमांक 1 अनिवार्य आहे. सेकंड प्रश्न क्रमांक 2 ते 4 पैकी कोणतेही 2 प्रश्न सोडवा आणि प्रश्न क्रमांक 5 ते 7 पैकी कोणतेही 2 प्रश्न सोडवा. तर पहिला प्रश्न आवश्यक, अनिवार्य, कंपल्सरी आणि दुसरा, तिसरा, चौथा याच्यातून 2, पाचवा, सहावा, सातवा याच्यातून 2 असे एकूण 5 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. आता पहिला प्रश्न हा टिपा लिहायचा असतो, शॉर्ट नोट्सचा असतो. 15 मार्कासाठी टिपा लिहा. साधारणपणे 1 ते 1.5 पेज प्रत्येक टिप लिहिणं गरजेचं आहे. फर्स्ट क्वेश्चन, राईट शॉर्ट नोट्स ऑन एनी 3 ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. ए झालं. बी ॲडोलसन्स स्टेज. सी इंडिव्हिज्युअल डिफरन्स. डी इम्प्लिकेशन ऑफ लर्निंग आणि ई आहे सोशल मीडिया. मराठी वर्षनमध्ये पाहूया. थोडक्यात टिपा लिहा कोणते 3. ए वाढ आणि विकास. बी कुमारावस्था. सी व्यक्तिगत भेद. डी अध्ययनाचे उपयोजन आणि ई सामाजिक माध्यमे. तर ह्या टिपा झाल्या. त्याच्यानंतर दुसरा, तिसरा, चौथा यापैकी 2 सोडवायचे तुम्हाला. आता दुसरा, तिसरा, चौथा जे प्रश्न आहेत, आता हा दुसरा प्रश्न, हे जे प्रश्न आहेत तुम्हाला साधारणपणे या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकी 2.5 ते 3 पेज लिहिणं गरजेचं आहे. दुसरा प्रश्न असा, एक्सप्लेन नेचर अँड इम्पॉर्टन्स ऑफ हेरिडिटी अँड एन्व्हायरमेंट इन टीचिंग लर्निंग प्रोसेस. अध्ययन अध्यापन प्रक्रियेमध्ये अनुवंश आणि परिस्थिती यांचे स्वरूप व महत्त्व स्पष्ट करा. 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे. तिसरा क्वेश्चन, डिस्क्राईब मिनिंग, नेचर अँड टाईप्स ऑफ पर्सनॅलिटी. व्यक्तिमत्वाचा अर्थ, स्वरूप आणि प्रकार विशद करा. आणि चौथा प्रश्न, एक्सप्लेन इन डिटेल सिग्मंड फ्राईड्स थेअरी ऑफ पर्सनॅलिटी. सिग्मंड फ्राईडची व्यक्तिमत्व विकासाची उपपत्ती सविस्तर स्पष्ट करा. तर 15 मार्कासाठीचे 3 प्रश्न आहेत. त्याच्यानंतर पाचवा, सहावा, सातवा याच्यातूनही 2च सोडवायचे तुम्हाला. पाचवा प्रश्न असा आहे, डिस्कस द इम्प्लिकेशन ऑफ सोशल डोमेन इन चाइल्डहुड अँड ग्रोइंग अप. 15 मार्कासाठी सामाजिक क्षेत्रातील बाल्यावस्था आणि वाढत्या वयाच्या उपयोजनाची चर्चा करा. 6वा क्वेश्चन आहे, डिस्क्राईब इन डिटेल द टाईप्स ऑफ लर्निंग स्टाईल्स. अध्ययन शैलीचे प्रकार सविस्तर विशद करा. 7वा क्वेश्चन असा आहे, स्टेट द टाईप्स ऑफ मास मीडिया अँड इट्स इम्पॅक्ट ऑन चाइल्डहुड अँड ग्रोइंग अप इन डिटेल. समूह संपर्काचे प्रकार सांगून बाल्यावस्था आणि वाढत्या वयावर त्याचा परिणाम सविस्तर सांगा. तर हे जे दीर्घोत्तरी प्रश्न आहेत, या प्रश्नांचं उत्तर प्रत्येकी 2.5 ते 3 पेजेस लिहायचे. टिपा लिहायचं, प्रत्येकी प्रश्नाचं उत्तर 1 ते 1.5 पेज लिहायचे. पहिला प्रश्न कंपल्सरी. दुसरा, तिसरा, चौथा याच्यातून कोणतेही 2, एक तर दुसरा, तिसरा किंवा तिसरा, चौथा किंवा दुसरा, चौथा आणि पाचवा, सहावा, सातवा याच्यातून 2च सोडवायचे. पाचवा, सहावा किंवा सहावा, सातवा किंवा पाचवा, सातवा. तर ही जी प्रश्नपत्रिका आहे तुमच्या अभ्यासासाठी अपलोड केलेली आहे. अभ्यास करा. परीक्षेसाठी शुभेच्छा. सबस्क्राईब करा, शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.